जायचं कारण नाही. एक गोष्ट आहे, एक फुगेवाला असतो आणि तो फुगेवाला फुगे विकण्यासाठी एका ग्रामीण भागामध्ये जातो. तो फुगे विकत असतो आणि जेव्हा फुगे विकण्याचा जो मंदावतो, रेशो मंदावतो, तेव्हा तो एक फुगा याच्यामध्ये आकाशामध्ये सोडत असतो. ते बघून सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात. तर एक मुलगा बघून येतो आणि त्याच्या शर्टला असं म्हणतो, ओ फुगेवाले मामा, ओ फुगेवाले मामा, आणि जो फुगा तुम्ही सोडल्यामध्ये तो काळ्या रंगाचा पण फुगा सोडला तरी पण तो उडतोच का? तेव्हा ते मामाला खूप कौतुक वाटतं त्या मुलाचं आणि त्याला म्हणतात, अरे बाळा, हा लाल रंगाचा फुगा, पांढऱ्या रंगाचा फुगा, निळ्या रंगाचा फुगा पण उडतो आणि काळ्या रंगाचा पण उडतो. तो फुगा रंगाने उडत नाही, तर त्याच्यामध्ये असलेले जे वायू आहे, जो हिलियम वायू टाकलेला आहे, त्या वायूमुळे तो उडतो. मित्रांनो, या ठिकाणी या गोष्टीतून एवढंच सांगायचं की तो फुगा कोणत्याही रंगाचा असो, आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, त्या फुग्यामध्ये जो भरलेला हिलियम वायू आहे, त्याच्यामुळे तो वर चढतो, उंची गाठतो. त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये सुद्धा कौशल्य खूप दडलेले आहे आणि त्या कौशल्याचा जर विकास दिला, आपण जर त्या कौशल्याला विकास दिला, तर आपण सुद्धा वरपर्यंत जाऊ शकतो. उंची आपल्याला सुद्धा गाठता येते आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेस होता येतं. समाधानानं आपण आपली उपजीविका करू शकतो. 10वी नापास झालं तर काय झालं? खचायचं बिलकुल नाही. यापुढे जायचं असेल तर आपल्याला कोणते मार्ग आहे, कोणते व्यवसाय आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या उदरनिर्वाह समाधानकारक होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला जायचं ते आपण बघणार. तर पहिला उद्योग माझा यशासाठी फक्त पदवीच नाही, तर दिशा आणि दृढ निश्चय आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे तुमचा दृढ निश्चय असणं अतिशय आवश्यक आहे. परीक्षेतील गुण म्हणजे आयुष्याचे मूल्यमापन नाही आहे तुमचं. जगातील अनेक यशस्वी व्यक्ती शाळा कॉलेज सोडूनही यशस्वी झाले आहेत. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर, बिल गेट्स. आजच्या युगामध्ये पदवीपेक्षा कौशल्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपण पहिलं बघणार आहोत शिवणकाम व फॅशन डिझायनिंग. तर शिवणकामामध्ये आपल्याला सुरुवात करताना परकरपासून किंवा ब्लाऊजपासून किंवा युनिफॉर्मचे आपण शाळेचे